आणि बरं, दुसरा आशावाद निश्चितच असावा. पीटी चव्हाणांसाठी प्रश्न आहे. पीटी चव्हाणजी, एका बाजूला प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं असतं असंच नाही. आजूबाजूला घडत असलेल्या काही घटनांवरून आपणही काहीतरी धडा घ्यावा लागत असतो. तशाच प्रकारे आता आपण पाहतोय की रस्त्यावरची लढाई, त्यानंतर न्यायालयीन लढाई आणि पुन्हा एकदा न्यायालयासमोरच जावं लागताना दिसतंय. सुरुवातीलाच जर तुम्ही तुमच्या समाजाच्या आणि सर्व गोष्टींसाठी आरक्षणाच्या दृष्टीनं थेट न्यायालयीन पावलं उचलणार आणि यशस्वी होणार का? चव्हाणजी. नाही नाही, आमच्या आंदोलनाचे काही टप्पे ठरलेले आहेत बर. पाटीलजी. आता हे एकाकी ही मागणी समोर आलेली नाहीये. गेली 35-40 वर्ष म्हणजे 1958 पासून बंजारा समाज एसटी आरक्षणाची मागणी करत आलेला बर. आहे. बर. हैदराबाद गॅझिटेअर एक निमित्त झालंय आणि अचानक जो झोपलेला समाज होता, जो जागृत झाला, बर. त्या गॅझिटेअरचा एक आधार असू शकतो आम्हाला. परंतु त्याचबरोबर हे अनेक आयोग जे शासनाने बसवले होते, त्या आयोगाने दिलेल्या शिफारशी एक. आणि दुसरी गोष्ट, आमच्या समाजातील जे तज्ञ लोक आहेत, अभ्यासक आहेत, या सगळ्या गोष्टीचा अतिशय बारकाईने अभ्यास सुरू आहे. आणि नक्कीच आम्ही रस्त्यावरची लढाई लढून शासनाला आमचा आक्रोश दाखवित आहोत. रस्त्यावर उतरून शासनाने आमचा आक्रोश जो आहे त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. कारण बर. की मोर्चा काढणं एवढं सोपं नाही साहेब. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 लाखाच्या पुढे समाज रस्त्यावर उतरलेला आहे. बीड बरोबर. असेल, जालना असेल, नांदेड असेल, इकडे 40गाव, सोलापूर, पुणे, अनेक ठिकाणी मोर्चे झाले. तर आम्ही कायद्याने तर आम्ही कोर्टात आम्हाला जावंच लागणार आहे, त्यात काही दुमत नाही. परंतु आम्ही एसटीचं आरक्षण मागत असताना जो मूळ आदिवासी बांधव आहे त्यांना आम्ही आश्वस्त करू इच्छितो की आम्हाला त्यांचे 7% ते त्यांना मिळालेलं आरक्षण हा, हा, हा. आहे, त्यांच्यातलं आम्हाला वाटा नकोय. आम्ही बरोबर आहे. म्हणजे हा राज्यातली संघर्ष कुठेतरी आदिवासी विरुद्ध बंजारा समाज अशा प्रकारचा नाहीये, हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय. बरं, यापूर्वी देखील आरक्षणाची लढाई ही रस्त्यावरची असू दे, न्यायालयातली असू दे, लोकशाही मराठीची देखील नजर या सर्व टप्प्यांवरती तशाच प्रकारे असेल आणि समाजात कुठेही गैरसमज निर्माण न होता काय सद्य परिस्थिती आरक्षणाची आहे तेच